नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग परीक्षा आहे आणि महत्त्वाचे मॉक प्रश्न आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये आज पाहायचे आहे. सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाची स्थापना कशासाठी करण्यात आली? ऑप्शन दिलेले 4. या ऑप्शनमधून आपल्याला पर्याय निवडायचा आहे. एला दिलेलं आहे औद्योगिक विकास, बी आदिवासी समाजातील सर्वांगीण विकास, सी पर्यटन विकास, ऑप्शन नंबर डी कृषी विकास. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी म्हणजेच बी आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास यासाठी महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, इथे दिलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2, भारताच्या संविधानातील कोणते कलम अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतूद करते? ऑप्शन दिला आहे कलम 15(4), ऑप्शन नंबर बी कलम 14, ऑप्शन नंबर सी कलम 21, ऑप्शन नंबर डी कलम 32. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए कलम 15(4) ही भारताच्या संविधानातील अनुसूचित जातींसाठी विशेष तरतूद आहे, ती कलम 15(4) मध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पाहूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, अनुसूचित जमातींची यादी कोण जाहीर करतो? पर्याय दिले ए राज्यपाल, बी राष्ट्रपती, सी मुख्यमंत्री, ऑप्शन नंबर डी जिल्हाधिकारी. त्या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी म्हणजेच राष्ट्रपती जे आहेत हे अनुसूचित जमातींची यादी जी आहे जाहीर करत असतात. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासीची लोकसंख्या असणारे विभाग. पर्याय दिले कोकण विभाग, बी विदर्भ, सी नाशिक विभाग, पुणे विभाग. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी नाशिक विभागामध्ये सर्वात जास्त आदिवासींची लोकसंख्या आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, पेसा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन नंबर ए 1992, बी 1996, सी 2001, डी 2005. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी म्हणजे 1996 रोजी हा पेसा कायदा लागू करण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न आहे 6, वनहक्क कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? पर्याय दिलेले आहे ए ऑप्शन नंबर ए 2004, बी 2005, सी 2006, डी 2008. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी म्हणजेच 2006 मध्ये हा वनहक्क कायदा यावर्षी लागू करण्यात आला. त्यानंतर 8वा प्रश्न पहा. 8वा प्रश्न आहे, एकलव्य मॉडेल निवासी शाळा कोणासाठी आहेत? पर्याय ए सर्व विद्यार्थी, बी आदिवासी विद्यार्थी, सी दिव्यांग विद्यार्थी, डी मुलींसाठी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी म्हणजेच आदिवासी मुलांसाठी, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही एकलव्य मॉडेल निवासी शाळा यांच्यासाठी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कुठे आहे? पर्याय दिले ए पुणे, बी नाशिक, सी नागपूर, डी मुंबई. ते या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए म्हणजेच पुणे या शहरामध्ये आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा. प्रश्न क्रमांक 10, अनुसूचित जमाती आयोग कोणत्या अनुच्छेदाखाली आहे? पर्याय दिले ए 338 ए, ऑप्शन नंबर बी 340, ऑप्शन नंबर सी 343, ऑप्शन नंबर डी 356. त्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए म्हणजेच 338 ए मध्ये अनुसूचित जमाती आयोग जे आहेत याची अनुच्छेदाखाली तरतूद आहे. त्यानंतर 11वा प्रश्न पहा. 11वा प्रश्न म्हणतो की आदिवासी उपाययोजना TSPचा उद्देश काय आहे? पर्याय दिलेले ए उद्योग वाढवणे, बी आदिवासी विकास, सी शहरी विकास. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी आदिवासी विकास हा आदिवासी उपाययोजना TSPचा उद्देश आहे. त्यानंतर
त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 FRA म्हणजे काय? तर ऑप्शन नंबर ए फॉरेस्ट राईट्स ॲक्ट, बी फूड राईट्स ॲक्ट, सी फायनान्स राईट्स ॲक्ट आणि डी फॅमिली राईट्स ॲक्ट. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए फॉरेस्ट राईट्स ॲक्ट. FRA म्हणजेच फॉरेस्ट राईट्स ॲक्ट. त्यानंतर 13वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. 13वा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील विशेषतः आदिवासी जिल्हा कोणता आहे? पर्यायांपैकी तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर बघा ऑप्शन नंबर ए आहे नंदुरबार, बी पुणे, सी सातारा, डी सोलापूर. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए म्हणजेच नंदुरबार हा जिल्हा. कोणता जिल्हा? तर नंदुरबार जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त ओळखला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? ग्रामसभेचा पर्याय दिलेले आहे. ए तहसीलदार, बी ग्रामपंचायत सदस्य, सी ग्रामसभेने निवडलेला सदस्य आणि डी आहे जिल्हाधिकारी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी म्हणजे ग्रामसभेने निवडलेला सदस्य ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. आता सरपंचाची निवडणूक हे थेट जनतेमधून होत आहे, नाही ते याच्या आधी ग्रामसभेमध्ये जे काही सदस्य असायचे त्या सदस्यांमधून एकाची निवड ही सरपंच म्हणून करायची आणि तो ग्रामसभेचा अध्यक्ष असायचा. पण आता सरपंचाची निवड हे जनतेमधून होत असल्यामुळे आता ग्रामसभेचा जो अध्यक्ष आहे तो आता सरपंच असतो. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा. प्रश्न क्रमांक 16 पाहू. महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाचे प्रमुख प्रशासकीय कार्यालय कुठे आहे? प्रमुख प्रशासकीय पर्याय दिले. ए पुणे, बी नागपूर, सी मुंबई, डी नाशिक. ते चारही पर्यायांपैकी ऑप्शन नंबर आहे सी म्हणजेच मुंबई या ठिकाणी आदिवासी विकास विभागाचे प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे. म्हणजे मंत्रालयच मुंबईमध्ये असल्यामुळे आदिवासी त्यामुळे सगळा कारभार हा तिथूनच चालत असतो. त्यामुळे मुंबई हे महत्त्वाचं उत्तर आहे. ओके. त्यानंतर 17वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. 17वा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठी अनुसूचित जमात कोणती आहे? भारतातली विचारली बरं हां. ते या पर्याय दिलेले आहे. ए भिल, बी गोंड, सी संताल, डी वारली. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी जे गोंड जमात आहे ती सर्वात मोठी जमात आहे. भारतातली सर्वात मोठी जमात हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 पहा. प्रश्न क्रमांक 18 म्हणतो महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? आदिवासी सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा. पर्याय दिलेले आहे. ए नंदुरबार, बी गडचिरोली, सी यवतमाळ, डी नाशिक. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी नाशिक हे सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे आणि आदिवासींचा जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याला ओळखले जातात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 पहा. वनहक्क कायदा कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? पर्याय ए गृह मंत्रालय, बी आदिवासी कार्य मंत्रालय, सी कृषी मंत्रालय, डी शिक्षण मंत्रालय. तर या चारही पर्यायांपैकी वनहक्क कायदा हा जो आहे हा ऑप्शन नंबर बी म्हणजेच आदिवासी कार्य मंत्रालयामार्फत जे आहे त्या मंत्रालयाशी हा कायदा म्हणजे हा कायदा संबंधित आहे. त्यानंतर 20वा प्रश्न पहा. 20वा प्रश्न आहे पेसा कायदा कोणत्या भागात लागू होतो? पर्याय दिलेले आहे. अनुसूचित क्षेत्रात, बी महानगरात, सी औद्योगिक क्षेत्रात, डी सर्व गावात. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए अनुसूचित क्षेत्र. ज्या क्षेत्रामध्ये अनुसूचित म्हणजे आदिवासींची संख्या जास्त आहे तिथले सामाजिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, तिथलं शेतजमीन आहे, जंगल आहे, तिथले काही वातावरण आहे, तर तिथलं आरोग्य आहे, शिक्षण आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा कायदा ही अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर ए अनुसूचित क्षेत्रात पेसा कायदा लागू केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 पहा. 21 आहे ग्रामसभेची मान्यता कोणत्या बाबतीत महत्त्वाची आहे?
पर्याय दिले ए वनसंपत्ती व्यवस्थापन, बी क्रिकेट स्पर्धा, सी रेल्वे बांधकाम, डी विमानतळ. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए वनसंपत्ती व्यवस्थापन. ग्रामसभेची मान्यता महत्त्वाचे. वनसंपत्ती व्यवस्थापनासाठी ज्या ग्रामसभेच्या अखत्यारीत येते ती ग्रामसभेची मान्यता त्या ठिकाणी आवश्यकता असते. त्यानंतर 22वा प्रश्न आहे मित्रांनो. 22वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी जमात कोणती? पर्याय दिलेले ए गोंड, बी भील, सी वारली, डी वरील सर्व. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व. म्हणजे बघा वारली पण आहे, भील आहे आणि गोंड आहे. या तीनही जमाती ह्या महाराष्ट्र राज्यातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रसिद्ध आदिवासी जमाती आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर 23वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. 23वा प्रश्न आहे एकलव्य निवासी शाळांचे उद्दिष्ट काय आहे? अशा प्रकारचे प्रश्न आदिवासी विकास विभागाच्या एक्झाममध्ये विचारण्यात येते, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर पर्याय दिलेले बघा एकलव्य निवासी शाळांचे उद्दिष्ट काय? तर पर्याय दिले ए उच्च दर्जाचे शिक्षण, बी शेती प्रशिक्षण, सी सैन्य प्रशिक्षण, ऑप्शन नंबर डी उद्योग प्रशिक्षण. या चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए उच्च दर्जाचे शिक्षण देणे हा एकलव्य निवासी शाळांचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24वा पहा. 24वा म्हणतो आदिवासी उपाययोजना TSPचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन नंबर ए आदिवासी विकास, शहर विकास, सी व्यापार वाढवणे, डी पर्यटन. ते या चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए आदिवासींचा विकास हा TDSचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25वा पहा अनुसूचित जमाती आयोगाचे मुख्य कार्य काय आहे? पर्याय दिलेले आहे ए हक्कांचे संरक्षण, बी कर वसुली, सी निवडणुका घेणे, डी न्यायदान. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण करणे हे आदिवासी जमाती आयोगाचे मुख्य कार्य आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 26वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पेसा नियम लागू झालेले वर्ष कोणते की जे महाराष्ट्रामध्ये पेसा नियमाची अंमलबजावणी त्या वर्षीपासून झालेली आहे? तुम्हाला एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्येच एक समाजसेवक आहे जे गंगाराम जांभेकर आहे, जे पेसा आंदोलक म्हणून ओळखण्यात जाते. तर यांनी खूप महाराष्ट्र पश्चिम विदर्भामध्ये त्यांनी पेसा कायदा चिखलदरा आणि धारणी तालुक्यामध्ये तसंच आपल्या पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पेसा कायदा लागू करण्यासाठी त्यांचं योगदान खूप मोलाचं आहे. खूप संघर्ष केलेला आहे गंगाराम जांभेकर सरांनी. त्यांना खूप धन्यवाद की त्यांनी खूप प्रयत्न केले, राज्यपालांची गाडी अडवली, त्यांची ड्युटीसुद्धा गेली त्या ह्याच्यामध्ये, पण त्यांनी त्यांची हार नाही मानली. तर त्यामुळे हा पेसा कायदा जो आहे आणि महाराष्ट्रामध्ये लागू झाला 2014मध्ये. तर इथं प्रश्न दिला आहे महाराष्ट्रात पेसा नियम लागू झालेले वर्ष कोणते? तर पर्याय आहे ए 2014, बी 2015, सी 2017, डी 2019. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए म्हणजे 2014मध्ये हा पेसा कायदा लागू झालेला आहे. ओके. अमरावतीमध्ये 2 तालुके असे आहे की ज्या जिल्ह्यात पूर्ण तालुकेच पेसा कायद्यामध्ये, एक आहे धारणी तालुका आणि एक आहे चिखलदरा तालुका. हे दोन्ही तालुके संपूर्ण पेसामध्ये येत असते. त्यामुळे गंगाराम जांभेकर सरांची खूप उपकार आहे की त्यांच्या अथक प्रयत्नाने काही न होणार पण इथं पेसा कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी खूप मदत झालेली आहे आणि ते सरकारने लागू केलेले आहे. राज्यपालांनी त्याकडे लक्ष देऊन महाराष्ट्रामध्ये ती पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरळीतपणे चालू आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27वा पहा विद्यार्थी मित्रांनो. 27वा प्रश्न आहे वनहक्क कायद्याअंतर्गत. बघा वनहक्क कायद्याअंतर्गत वैयक्तिक वनहक्क कोणाला मिळू शकतो? पर्याय दिलेले आहे ए पात्र वनवासी कुटुंबांना, सर्व नागरिकांना, सी उद्योगांना किंवा डी कंपन्यांना. तर या पर्यायाचं उत्तर ऑप्शन नंबर ए पात्र वनवासी वनांमध्ये राहणारे जे रहिवासी आहे त्यांच्यासाठी हा जो वनहक्क कायद्याअंतर्गत वैयक्तिक वनहक्क जे आहे ते यांना मिळू शकते. त्यानंतर 28वा प्रश्न पहा मित्रांनो. 28वा प्रश्न आदिवासी विकास विभाग कोणत्या स्तरावर योजना राबवतो? पर्याय दिले ए राज्य, बी केंद्र, सी दोन्ही, ऑप्शन नंबर डी ग्रामपंचायत. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी म्हणजे दोन्ही. राज्य लेवलवर आणि केंद्र लेवलवर या दोन्ही लेवलवरती आदिवासी विकास विभागाच्या योजना ज्या आहेत ते राबवण्यात येतात.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 पहा. 29 म्हणतो की पेसा कायदा कोणत्या संविधान दुरुस्तीशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ए 73वी, बी 42वी, सी 44वी, डी 52वी. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए 73वी घटना दुरुस्ती संविधान दुरुस्तीशी संबंधित जे आहे त्या पेसा कायदा जे आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो असेच आदिवासी विभागाशी संबंधित जे काही प्रश्न आहे तर हे तुम्हाला आपल्या चॅनलवर मित्रांनो मॉक टेस्ट जे आहे आपले आदिवासी विकास विभागाचे जे काही संबंधित प्रश्न आहे तर तुम्हाला कमसे कम 50 किंवा 30-25 तरी आपल्या चॅनलवर डेली मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. जी केचे सुद्धा क्वेश्चन जे आहे आपल्या चॅनलवर उपलब्ध असणार आहे आणि त्यानंतर आदिवासी विभागाच्या संबंधित काही प्रश्न जे काही जनरल नॉलेज वगैरे आहे ते आपल्या चॅनल उपलब्ध असणार आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा. माहिती जर आवडल्यास तर आपले हे जे व्हिडिओज आहे ते तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करा. ओके मित्रांनो, मी अमित आडे. ओके, अजून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद मित्रांनो.